आजचा मूड चांगला आहे की वाईट आहे सांगणंच कठीण झालेलं आहे, कारण सकाळपासून तर ना मूड एकदम फ्रेश आणि मस्तच आहे. सो आता इथे मी मस्त छान तयार पण झाली क्लाससाठी. आणि त्याआधी सकाळी ना मी आज भरपूर वेळ योगा केलेला आहे, कारण योगा मी रामदेव बाबांचा लावला नाही, मला खूप एनर्जी येते छान. आणि त्याआधी शाळेसाठी नम्रता जायला तयार झालेली, तेव्हाच मी योगा लावून ठेवला होता. आणि आता पहा, मुलं क्लासची आली तरीसुद्धा ते चालूच आहे. आणि मुलं गेल्यानंतर ना मी मस्तपैकी इथे आता तेजूचा डान्स चालू आहे ना, आणि तिच्याबरोबर डान्स करायला मी उभी राहिली की ती मात्र रुसून साईडला जाऊन बसते. तर मला ना एवढी मजा येत होती या सगळ्या गोष्टींची. चला, खूप तिच्याबरोबर एन्जॉय केला. आता कलिंगड कट करायला घेतला आणि कलिंगड बघितला ना तुम्ही, असा होता की पूर्ण आतून सुकलेला. तर म्हटलं त्याचं आपण ना आता ज्यूसच बनवूया. तर मध्ये मध्ये ना मला लहर येत होती आणि मी येऊन इथे तेजूबरोबर डान्स करत होती. पण तेजू आता ना तिला पण वाटतं सवय झालेली आहे की आई काही ऐकणार नाही आहे, म्हणून ती ना माझ्याबरोबर स्वतः पण डान्स करत होती. तर असं काही खूप छान गमतीदार असं आमचं चाललेलं. आणि इथे असं आहे ना की जेवढा कलिंगड निघाला त्याच्यापेक्षा जास्त ना त्याचा कचराच निघालेला आहे. तर आता कलिंगडचा छान ज्यूस बनवला. त्यानंतर पुन्हा जरा इथे डान्स वगैरे झाला. म्हणजे आज तुम्ही बघाल ना आमच्याकडे डान्स काहीतरी कार्यक्रम चालला आहे ना, असं चाललं आहे. त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. पुन्हा थोडे कोपरे आहेत ना, म्हटलं क्लीन करूया, कारण तेलाचा डब्बा जिथे ठेवते ना तिथे चिकटपणा असतो. आणि मला असं वाटतं की कोपरे जे असतात ना ते स्वच्छ असायला पाहिजे, तर घरात नकारात्मकता येत नाही. टोमॅटोची चटणी बनवायची होती, पण फ्रीज खराब आहे म्हणून ते पण टाळलं. आणि आता दुसऱ्या फ्रीज रिपेअरवाल्याला बोलवलेलं आहे. आता मला तर टेन्शन आहे की हा किती खर्च सांगेल. तर किती काय खर्च सांगितलं ना तुमच्याबरोबर शेअर नक्की करेल.